प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब इंगळे हे उपोषणाला बसले आहेत. त्यांचं काय मागणी आहे सरकारकडे आपण त्यांना विचारू. गेल्या 1.5-2 महिन्यापासून उंबरेपागे व कानापुरी या गावामध्ये 15 वित्त आयोग यामधून ग्रामसेवक, सरपंच व कर्मचारी यांच्याकडून भ्रष्टाचार झाल्याबद्दल आम्ही BDO असेल, शिवसाहेबांना असेल बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला, परंतु त्या लोकांनी आम्हाला कुठलंही समाधानकारक उत्तर न दिल्यामुळं आम्ही आज पंचायत समिती कार्यालयासमोर जोपर्यंत ज्या लोकांनी 15 वित्त आयोगाचा गैरवापर केला त्या लोकांवर कारवाई होऊन त्या लोकांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं ह्या कार्यालयासमोर उठणार नाही. कारण 15 वित्त आयोगाचा निधी हा विकास कामासाठी असतो, ती कुठल्या वैयक्तिक स्वतःच्या दोस्तांच्या पाहुण्यांच्या खात्यावर सोडण्यासाठी नसतो. कारण या लोकांनी GST शासनाचा बुडवण्यासाठी स्वतःचा वापर करून घेण्यासाठी अख्खा आलेला 15 वित्त आयोगाचा निधी त्यांच्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या घरात घातल्यामुळं आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं वारंवार सांगूनसुद्धा का या लोकांना कमिशन आहेत. BDO असेल, संबंधित गट ह्या पंचायत समितीचे अधिकारी असतील, ग्रामसेवक असेल, या लोकांना कमिशन असल्यामुळं या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. आणि उंबरे ग्रामपंचायतचा कर्मचारी विजय हनुमंत गुजर याच्या नावावर 9,048 रुपयाचा विकास कामाचा चेक, जेणेकरून ग्रामपंचायत कायद्यामध्ये एकही रुपयाचा चेक कर्मचाऱ्याच्या नावावर सोडता येत नसताना त्यांनी त्याच्या खिशात घालण्यासाठी सोडला आहे. जोपर्यंत त्या कर्मचाऱ्यावर, ग्रामसेवकवर कारवाई होत नाही, निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत प्रहार संघटना पंचायत समिती कार्यालयापासून उठणार नाही. तुम्ही असे गंभीर आरोप करताय की त्यांचं कमिशन आहे, असे काय तुमच्याकडे असे सबळ पुरावे आहेत का की त्यांनी जो निधी आहे असा या वळवलेला आहे कुणीकडे? हा, अगदी सगळं माझ्याकडे पुरावा आहे तर ती तुमच्या समोर देतोया. परंतु आता काय झालेलं आहे, अगदी ग्रामपंचायतच्या पोर्टलद्वारे सर्वसामान्य माणसांच्या पण लक्षात येतं आहे ही माणूस कोण आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे का ठेकेदार, ते सगळं पुरावा मी तसं आपल्या ह्या कार्यालयाकडे तर दिलेलंच आहेत, ती सगळं पुरावा मी तुम्हाला पण देतो. त्यांचं म्हणणं आहे की असे मोठे त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत की त्याच्यामुळे भ्रष्टाचार कसा झालेला आहे. जो 15 वित्त आयोगामध्ये पागे, उमरे व कानापूर या गावातील साल जे आहे 2024-25 त्यांनी 2025-26 या सालामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांचा असा बी आरोप आहे की अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश आहे, टक्केवारी आहे. बघूया पुढे ते अधिकारी त्यांच्या या गोष्टीसाठी काय त्यांना निवेदन देतात का काय ते आपण पुढे बघूच.